पण हे आता सगळं चित्र आता तुम्ही नजरेने पाहिलं मार्केटला, म्हणून मला आता तुम्हाला काय सांगण्याची गरज राहिली नाही, की नाही, बाबा नक्कीच. तुम्ही जे पाहिल्यानंतर आता 100-150 शेतकऱ्यांना आता आपण नक्कीच एक चांगलं उदाहरण तुम्ही देऊ शकता. हो सर, हो सर. विक्रीला एक चांगला जबरदस्त पर्याय हा आमच्या समोर आता आलेला आहे. तुम्ही जसं बोललो होतो, तुम्ही मार्केटला मोकळं जाऊन या हां. आणि मोकळं जाऊन आल्यानंतर मला जर समाधान झालं, हं. म्हणजे कदाचित मला असं वाटलं मोकळं जाण्यापेक्षा मी 5 टन माल सोबत नेला पाहिजे होता. मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, की जर तुम्ही मोकळं जाऊन आला आणि तुमचं समाधान झालं, तर नंतर मला आपल्या शेतकऱ्यात बोलवा. त्यावेळेस मी नक्कीच, तिथे येईल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच असं सर. बोललो होतो. तर आता मी 1-2 दिवसात आहे तिकडं. तर नक्कीच आपल्याकडं मी संध्याकाळपर्यंत सांगेल, की मी कोणत्या दिवशी असेल, तर आपण तसा प्लॅन करा. नाशिकला माझं येण्याचं नियोजन चाललेलं आहे. ठीक आहे ना सर. हां, मग तसा कॉल करा तुम्ही कधी हो, येताय. मी मी संध्याकाळी कॉल करतो. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना सगळ्या आपल्या फार्म हाऊसवर बोलवलं, तुमच्या तिथं एक ठिकाणी. तर अजून ठीक. त्यांच्या मनात जे प्रश्न असतील, ते तुम्ही सांगू शकताल उत्तर आणि मी पण सांगू शकेल. नक्कीच, नक्कीच सर. हां, त्यामुळे काळजी करू नका. आता इथून पुढे आपल्याला मार्केट सक्षम करायच्यात आणि नाशिकमध्ये सुद्धा आम्ही येताना कुठल्या नाशिक मार्केटला कुठली टस्सल देण्यासाठी आलेलो नव्हतो. आमची टसल होती जागेवरती जो लुटला जातोय शेतकरी आणि त्या माझ्या शेतकऱ्याला जर न्याय मिळायचा असेल तर मार्केटकडे तो पाहतोय. मार्केटकडे गेल्यानंतर बी त्याची दुरावस्था होते आणि मग ती दुरावस्था झाल्यानंतर ते म्हणतात, "अरे जागेवर दिलेलं योग्य होतं." बरोबर, बरोबर. म्हणून आपण 4 वर्षापासून तिथं आलो आणि 4 वर्षामध्ये आल्याच नंतर पहिल्या वर्षी तर आम्ही समज बालवाडीत होतो, तरी आम्हाला लोकांनी स्वीकारलं. आणि आता तर आम्ही समज ग्रॅज्युएशन होण्याच्या लेव्हलवर झालो. तर आता पासच व्हायला लागलं तुमच्या नजरेमध्ये. तर त्यात काही विषय नाहीये. पण आता जागेवरचे सुद्धा रेट हे वाढायला कारणीभूत आपला सोशल मीडिया फटकन ठरतोय. मी 2 बरोबर. दिवसापूर्वी सांगितलं होतं, की जरा हे 2 दिवस पावसाचे असतील, गडबडून जाऊ नका. आज पाऊस उघडला. आज परत रेट 4-5 रुपयांनी नाशिकला वाढले, इंदापूरला वाढले. आता उद्या पुण्यात गर्दी करू नये म्हणून मी बुकिंगच ठेवलेली आहे. कारण पुण्यातली जागा कमी आहे. बरोबर. हां, तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला पुढे एकच करायचे, की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही लागवड होऊ द्या, कितीही मी सांगतो. बरोबर. त्यासाठी मार्केट तयार होऊ शकतील. शेतकरी आज ज्या आशेनं ज्या पिकाकडे पाहतोय, त्या पिकाला लागवड केल्यानंतर भले रेट ₹2 कमी जास्त होतील, पण त्याची मार्केटिंग व्यवस्था ही प्रबळ झाली, तर बरोबर. परदेशामध्ये माल जाईल, प्रोसेसिंगला जाईल, देशात जाईल. ह्यासाठी आम्ही पण प्रयत्न केला पाहिजे आणि तो करतोय. नक्कीच सर. तुमच्या माध्यमातूनच हे शक्य आहे. जे तुम्ही करतायत ना, हेच शेतकऱ्यांना एक मोठं वरदान ठरणार आहे. कारण की तुमचं जे माध्यम आहे, की विदेशात माल पाठवणं, की मालाला योग्य तो न्याय देणं, शेतकऱ्याला योग्य तो न्याय देणं. कालच पाहिलं मी बाहेर पाऊस चालू होता साहेब. बाहेर उतरायला जागा नव्हती म्हणजे इतका भयानक पाऊस चालू होता. एवढे शेतकरी शेडमध्ये सर्व एकदम ऐसपैस व्यवस्था सर्व गोष्टी आणि कुठेच रेट डगमगलेला दिसला नाही आपल्याला काल सुद्धा हं, 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 हं. आपल्या मार्केटला. हो, 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 हो. हो. म्हणजे मी जे व्हिडिओ बनवला ना, मला खूप आनंद झाला. तुम्हाला मोकळं बोलवलं होतं, मी मोकळा झालेलो होतो. माझ्या मित्राचा 1 टन माल घेऊन आला होता, त्यालाही योग्य तो न्याय मिळालेला आहे मालानुसार, बरोबर. अच्छा, अच्छा, परंतु अच्छा. माझा जो माल आहे, मी सेम माझा माल होता, सेम माझ्या शेतात जो माल आहे, मी त्याच मालाचा तसाच व्हिडिओ बनवला. जरी शेतकरी आपल्याकडे बघायला आला, की तो माल तुम्ही दाखवला तो तसाच आहे का, तर आपल्या शेतकऱ्याला तसाच बघायला मिळेल, की मला कळालं, की आपल्या मालाला काय पडताळ पडू शकते आता तिथं. नक्कीच. आता पुण्यामध्ये मी 20 वर्ष डाळिंबाचं काम करतोय आम्ही. परंतु तिथं जागेअभावी आम्हाला इंदापूरला जावं लागलं. कदाचित आम्ही नाशिकला उशिरा आलो असेल. पण उत्तर महाराष्ट्रातून पार निफाड तुमच्या त्या सटाणा वगैरे त्या साईडनी लोकं पुण्याकडे यायला लागले. मी म्हटलं, "अरे, ही मालेगावहून यायला लागली, तर धुळ्याहून यायला लागली. तर आता आपल्याला मार्केट तिकडे टाकणं गरजेचं आहे." म्हणून हा बरोबर. खरं डोक्यात विचार आला म्हणून आम्ही नाशिकला 4 वर्षापूर्वी आलो. नक्कीच, नक्कीच. हां, पण आता जर आपलं नाशिकला मार्केट राहिलं नसतं ना सर, हं. तर आज शेतकऱ्यांचे खूप वाईट हाल राहिले असते एवढं निश्चित हं. एक म्हणजे मी माझ्या आतून माझा हा आवाज आलेला आहे बाहेर, की हं, जी कालची परिस्थिती पाहिली, कालचा दिवसभरातला जो आपल्या मार्केटला माल होता, हं. एवढा जरी 1 दिवसाचा माल तुंबला असता ना, हं, हं, हं. तरी इकडे किती शेतकऱ्यांचे वाईट हाल झाले असते ना, हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात. म्हणजे आपल्या बरोबर. मार्केटमुळे काय फायदा झालाय ना, हे आता शब्दात वर्णन होणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर नक्कीच, आहे. नक्कीच. खूप छान केलंय सर तुम्ही हे. आणि एक कसं एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हे सगळं काही घडतं ना, ती परमेश्वराला काळजी असते. परमेश्वर म्हणजे प्रत्येक दाण्यावरती खाणाऱ्याचा हक्क अगोदरच लिहून ठेवलेला आहे. आणि बरोबर. कदाचित आमच्यासारख्या माणसाची परमेश्वराने निवड ह्यासाठीच केली असेल, की आता तुमची जबाबदारी वाढली आहे. तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तिथं आलो असेल. पण हे सगळं परमेश्वराची लीला आहे. या परमेश्वराच्या लीलेपुढं कुणाचं काही चालत नाही. आता तुम्ही जरी लागवडी झाल्या, तर आपण पाहिलं बराचसा तेलानी बागा गेल्या, काही पाण्याचे प्रॉब्लेम आले, काही कळी सेटिंग आली. कळी सेटिंग झाली नाही पहिल्यांदा.
ही बरं. सगळी संकटं मी परमेश्वरच पाठवतो आणि मला असं वाटतं राहिलेल्यांना एक म्हणजे जे संकटाला सामोरं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने लढायला तयार व्हा. उद्याचा काळ हा नक्कीच चांगला होईल. त्यासाठी आमच्यासारखी माणसं, तुमच्यासारखी माणसं मैदानात पाठवतो. नक्कीच, नक्कीच सर. हो. त्यामुळं अजिबात डगमगू नका. पुढच्या वर्षी अजून व्यवस्था आपण तेवढाच सेल वॉल उभा करण्याची क्षमता तिथं ठेवलेली आहे. नक्कीच, नक्कीच सर. शक्य तेवढा करावंच लागेल सर. कारण जी लागवड आहे ना ती जास्त आहे आणि आपल्या माध्यमातूनच याला निवारण होऊ शकतं फक्त. बस मला तर असं वाटतं. नाही 100% हो का. आज के.डी. चौधरी हा एक पर्याय पुढे आला असेल, तर मी म्हणून परमेश्वराला म्हणून असे 10 जणांना परमेश्वराने ताकद द्यावी, की त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक निर्मळ मनाने पुढे यावं. म्हणजे आज काय आम्हीच फक्त करावं ही भावना नाही. मी तर अनेक आडत्यांना मी माझ्या पिढीवर नेऊन दाखवलेलं, की बाबा अशी-अशी करूया आपण, अशा-अशा पद्धती बदललेल्या आहेत. मी 2-3 मार्केटला मी ज्यावेळेस सुरुवात केली 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी काही आडत्यांना, माझ्या व्यापाऱ्यांना जवळ घेऊन ही पद्धत बदलायला लावलेली आहे, काही महाराष्ट्रात. बरं, कारण बरं, बरं. पूर्वी जागेवरून तुम्ही निवडून घेऊन जात होता. निवडून गेल्यानंतर तुमचीच कॅरेट ठेवत होता. परत तुमचा निलाव झाल्याच्या नंतर त्या ग्राहकाच्या दारापर्यंत गेल्यानंतर वजन कमी कर, भाव कमी कर. अनेक समस्या होत्या. आता त्या समस्या बऱ्यापैकी आपण तिकडे आल्यामुळं ती चेंजच झालेत मार्केट हो सगळी. सर. चेंज म्हणजे सर्वांना त्या गोष्टीमुळे खूप एक नवीन शिक मिळाली. कारण की कसे की वजनात कमी जास्त नाही, वजन एकदम व्यवस्थित प्रॉपर, मालाला भाव प्रॉपर. तुम्ही जे रिजेक्शन होऊन जातात, जो डागी माल असतो, फळावर काही एक छोटासा डाग असतो बघा, हो, हो, हो. बारीक बुंकी वगैरे, ते सुद्धा आपल्याला त्या मालात कालचा मी बोललेलो होतो. माल मी व्हिडिओ बनवलाय बघा, व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर केलाय. तर 2 नंबरच्या मालाबद्दल जे बोलतोय ₹100 जो गेलेला आहे, हो, त्याच्यात ते फळ मोकळं दिसतंय, त्याच्यावर एक स्पॉट आहे. हो, तर ते हो. रिजेक्शनचं फळ सुद्धा तुम्ही त्या 100 मध्ये गेलं म्हणजे खूप मोठी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे सर हा. नक्कीच. तुम्ही आज खरं तर बारकाईने म्हणजे बारकाईने जसं पानावर, फुलावरती कोणता रोग आलाय, त्याला कुठला टिपका येऊ शकतो का? हवामानात काही बदल झाल्यानंतर त्याचं काही अजून त्याला लागू होऊ शकतात का रोग? असे तुम्ही मार्केटमधले रोग तपासले काल, की नक्कीच, नक्कीच. नाही नक्कीच. छान. पण खूप आनंद वाटला, खूप बरं वाटलं आणि जो मला विश्वास होता ना तुमच्या मार्केटवर के.डी. चौधरी या नावावर किंवा तुमच्या बोलण्यावर, त्या हां. विश्वासाला परिपूर्ण पात्र तुम्ही ठरलात असं मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो. धन्यवाद, धन्यवाद.